श्री दत्त महाराजांची आपण आराधना करत असतो, पूजा करत असतो. आपल्यावरची संकट नाहीशी होत म्हणून त्यांना प्रार्थना करत असतो. असं एक प्रभावी अघोर कष्टोद्धरण स्तोत्र श्री दत्त महाराजांच्या साठी आपण जर वाचलं, त्यांनी जे त्यामुळे आपल्यावर कोणतंही संकट आलं तर ते नाहीसं होतं. ते स्तोत्र असं आहे: श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्री दत्तास्मान पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारिं सुकीर्ते घोरात् कष्टा उद्धार सन्मानमस्ते त्वं नो माता त्वं पिता तोब्धिस्त्वं त्राता योगक्षेम कृत सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टा उद्धार सन्मानमस्ते पापं तापं व्याधि माधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराउषु दैन्यं त्रातारं नो वीक्ष ईशास्तज्यूर्ते घोरात् कष्टा उद्धार सन्मानमस्ते नान्यश्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्यो अघर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णतो मे घोरात् कष्टा उद्धार सन्मानमस्ते धर्मे प्रीति सन्मतिं देवी भक्तिं सत्संगप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं च अखिलानंदमूर्ते घोरात् कष्टा उद्धार सन्मानमस्ते श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनं प्रपठे नियतो भक्त्या श्री दत्तप्रियो भवेत्. असं हे स्तोत्र, प्रभावी स्तोत्र आपण जर दररोज वाचनात ठेवलं किंवा याच्या पठणाने सुद्धा आपल्यावर कोणतंही संकट आलं तर दत्त महाराज ते वरच्यावर झेलतात आणि आपल्यापर्यंत ते येऊ देत नाही. असं हे अघोर कष्टोद्धारण स्तोत्र आपण नेहमी सतत वाचनात राहावं व त्याचं पठण करीत राहावं. त्यामुळे आपल्यावरील संकटे नाहीशी होतात.